श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय 1 मंगलाचरण नवनारायणपैकी मच्छिंद्रनाथांचा जन्म आणि त्यांची तपश्चर्या. ग्रंथारंभी मालूक कवी म्हणतात, कलियुगास प्रारंभ झाला. त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपले सेवकास पाठविले. त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन, अहिरहोत्र, चमस, द्रुमिल आणि कारभाज असे नवनारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यास आलिंगन दिले आणि आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांनी षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे नवनारायणांनी हरीस विचारले. तेव्हा त्याने त्यास सुचविले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यायचे आहेत. जसे राजहंस एका जोटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रगट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना, आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यायचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत. प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळशीदास होऊन येईल. शुकमुनी हा कबीर, व्यासमुनी तो जयदेव आणि माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजसी रममाण होणारी जी कुब्जा ती जनी दासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढू. अवतार कोणत्या ठिकाणी आणि कशा रीतीने घेऊन प्रगट व्हावे हे सविस्तर कळविण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली. तेव्हा हरीने त्यास सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यासमुनी त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे. त्यापैकी थोडासा भाग 3दा यमुनेत पडला. त्या 3 भागांपैकी 2 भाग द्रोणात पडले आणि 1 भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लगेचच एका मच्छीने गिळले. तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे, तो अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्धीस यावे. ते अशा रीतीने की कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे. त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करेल तेव्हा अग्नी गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. 88,000 ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातेरीसुद्धा पडला आहे. तेथे चमसनारायण याने रेवणसिद्ध नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पाची आहुती दिली. त्या समयी तिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ते अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे. त्यात अहिरहोत्र नारायणाने जन्म घेऊन
वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल. त्यात सूर्य आपले वीर्य सांडेल. ते उकिरड्यामय असेल. त्यात हरिनारायण याने गोरक्ष नावाने प्रगट व्हावे. दक्षच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभासमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्या समयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले. त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले. त्याचे 60,000 वालखिल्य ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले. ते कुश बेटात गेले. ते अद्यापही तेथेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्रात कैलिक ऋषीने अंगणात ठेविले होते. त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले. ते त्याने भर्तरी तसेच जपून ठेवले आहे. त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार करून भर्तरी नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले आणि थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला. त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने कोणी कोठे आणि कसे जन्म घ्यायचे हाही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले आणि मंदराचलावर गेले. तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 आणि शुक्राचार्य असे 10 जण निघाले. एके दिवशी शिव आणि पार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा, असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन, पण यासाठी एकांत स्थान पाहिजे. चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयंता एकांत स्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले आणि तेथे ती उभयंता बसली. तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उत्कात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेथे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले आणि द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले. इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयांकडून करवीन. यास्तव तू पुढे बद्रिकाश्रम येथे ये. तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपल्या उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी किती एक बकपक्षी मासे धरावयास यमुना तटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले आणि लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडले. तेव्हा त्याची 2 शकले झाली. एका शकलात ते बालक पाहून त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिवून पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदिप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली, हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा आणि नीट संरक्षण कर. ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किंमपी संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारदवता स्त्रीस दिले आणि मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले. तो पान्हा फुटला.
मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास नाहू माकू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयंतांना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती. तशात अवचित पुत्र रत्न हाती आल्याने त्यास अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथांचे वय 5 वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथांजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने हे सर्व प्रकारे उपकार करून जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे संरक्षण केले त्याप्रमाणेच आपण कसेही करून ह्याचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. हे पाहून त्याच्या बापास राग आला आणि तो लागलाच पाण्याबाहेर आला. त्यास बऱ्याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणतो आणि तू पुन्हा ते पाण्यात सोडून देतोस तर मग खाशील काय? भीक मागायची असेल अशा लक्षणांनी. असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला. त्या माराच्या तिरेमिरीसमे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते आणि तेच आता आपण खावे असा विचार करून बाप पाण्यात शिरला. हे पाहून त्यांची दृष्टी चुकून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला आणि फिरत फिरत बद्रिकाश्रमास गेला. तेथे त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली. ती इतकी कठीण होती की त्याच्या हाडांचा सांगाडा राहिला. इकडे श्री दत्तात्रेयांची स्वारी शिवालयात गेली आणि शंकराची स्तुती करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले आणि जवळच बसविले. नंतर उभयंतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बद्रिकाश्रमचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथांचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहण्याची वासना होऊन त्यास शंकराचा होकारही मिळाला. ते उभयंता बद्रिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.